नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे 15 मार्च 2021 आणि या व्हिडिओमध्ये आपण 15 मार्चशी संबंधित महत्त्वाचे कंठपाठ प्रश्न पाहणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थॉमस बाक। थॉमस बाक हे यापूर्वी देखील IOC चे अध्यक्ष होते। IOC म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आणि पुन्हा एकदा याच थॉमस बाक यांना IOC च्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेला आहे। पुन्हा हे 4 वर्षासाठी म्हणजे आता 2025 पर्यंत IOC चे अध्यक्ष असणार आहेत। उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 थॉमस बाक। याच थॉमस बाकला काही दिवसापूर्वीच सिओल शांती पुरस्कार 2020 देखील मिळालेला आहे। इथे IOC चा उल्लेख आलेला आहे। IOC म्हणजे काय? इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी किंवा मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती। दर 4 वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या उन्हाळी व हिवाळी ऑलिम्पिक खेळाचं आयोजन करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी याच IOC कडे असते। हिची स्थापना झाली होती 23 जून 1894 ला आणि मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये। आता अध्यक्ष आहेत हे थॉमस बाक, त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। इथे दुसरा ऑप्शन आहे अँडी जेसी। हे कोण आहेत? तर हे नुकतेच काही दिवसापूर्वीच ॲमेझॉनचे CEO म्हणून नियुक्त झालेले आहेत। त्यानंतर डॉक्टर नगोजी अंकोजो इविला ह्या कोण आहेत? तर ह्या काही दिवसापूर्वीच WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या महासंचालक म्हणून किंवा DG म्हणून नियुक्त झालेले आहेत आणि या WTOच्या DG होणाऱ्या पहिल्याच महिला व पहिल्याच आफ्रिकन व्यक्ती ठरलेल्या आहेत आणि ग्रेग बार्कले हे ICCE चे अध्यक्ष आहेत। दुसरा प्रश्न आहे, एक देश एक रेशन कार्ड या योजनेला चालना देण्यासाठी भारताच्या ग्राहक कार्य, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाद्वारे कोणते ॲप लॉन्च करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माय रेशन। वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेला चालना देण्यासाठी भारताच्या ग्राहक कार्य, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाद्वारे माय रेशन नावाचे एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आले किंवा सुरू करण्यात आलेलं आहे। हे ॲप जे लोक आपले गाव सोडून इतर शहरामध्ये मजुरी, नोकरी किंवा कामासाठी राहतात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार असून या माध्यमातून अशा लोकांना त्यांच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानाबद्दल माहिती मिळण्यास मदत होणार आहे। उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 माय रेशन। पुढचा प्रश्न आहे, जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने प्रसिद्ध केलेल्या 2021 यंग ग्लोबल लीडर्स च्या यादीमध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दीपिका पदुकोण। WEF किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हिला मराठीमध्ये जागतिक आर्थिक मंच असं म्हटलं जातं। ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून ती सार्वजनिक खाजगी सहकार्यासाठी व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि समाजातील अग्रगण्य लोकांना एकत्र आणून जागतिक परिस्थिती सुधारण्याचं कार्य करते। या संस्थेने जागतिक संस्था, राजकीय पुढारी, बुद्धिवादी लोकांना तसंच पत्रकारांना जागतिक समस्यावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे। या WEF ची स्थापना झाली होती 1971 ला आणि तिचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये आणि या जागतिक आर्थिक मंचने नुकतीच यंग ग्लोबल लीडर्स 2021 नावाची यादी प्रसिद्ध केलेले, यामध्ये भारताची दीपिका पदुकोण देखील समाविष्ट आहे। त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 दीपिका पदुकोण। पुढचा प्रश्न आहे, स्वित्झर्लंड नंतर खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतेच त्यांच्या देशात बुरका वापरण्यास बंदी घातली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीलंका। आपण यापूर्वी पाहिलं होतं की 8 मार्च 2021 या दिवसापासून या स्वित्झर्लंड देशाने त्याच्या देशामध्ये बुरका परिधान करण्यास बंदी घातलेली आहे। आता अशीच बंदी श्रीलंका या देशाने देखील श्रीलंकेमध्ये घातलेली आहे। राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन श्रीलंकेने बुरका आणि चेहरा झाकणाऱ्या इतर गोष्टी घालण्यास बंदी घातलेली आहे। तसंच 1000 पेक्षा जास्त इस्लामिक स्कूल बंद करण्याची एक योजना देखील या श्रीलंका देशाने तयार केलेली आहे। उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 श्रीलंका। श्रीलंका मॅपमध्ये बघा, इथे आहे श्रीलंका। श्रीलंकेची राजधान्या 2 आहेत, एक आहे श्री जयवर्धनेपुरे कोट्टे आणि दुसरी आहे कोलंबो। प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती आहेत गोटाबाया राजपक्ष, पंतप्रधान आहेत महिंद्र राजपक्ष आणि चलन आहे श्रीलंकन रुपया। पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेली उद्या ही कादंबरी कोणी लिहिली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नंदा खरे। या नंदा खरेंनीही उद्या नावाची कादंबरी लिहिलेली आहे आणि ही कादंबरी सध्या चर्चेमध्ये आहे कारण नुकतंच या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे। साहित्य अकादमी पुरस्कार हा भारताचा साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचा एक पुरस्कार आहे। साहित्य क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या
24 भाषांमधील साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. साहित्यिकांमध्ये या पुरस्काराला मानाचं स्थान आहे. याचं स्वरूप आहे 5 लाख रुपये रोख रक्कम, एक स्मृतिचिन्ह. पहिल्यांदा साहित्य अकादमी पुरस्कार हे 1955 या वर्षामध्ये देण्यात आले होते आणि नुकतेच आता 2020चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेले आहेत. यामध्ये 2020चे पुरस्कार असून यामध्ये 7 कविता संग्रह, 8 कादंबऱ्या, 5 काव्य संग्रह, 2 नाटक आणि 2 संकीर्ण असे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामधून नंदा खरे यांना हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 2020-21 या आर्थिक वर्षात खालीलपैकी कोणते राज्य मनरेगा योजनेअंतर्गत श्रमिकांना रोजगार देण्यात देशामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड. अगोदर आपण ही मनरेगा योजना काय ते पाहूयात. मनरेगा स्पेलिंग आहे MNREGA किंवा यालाच इंग्लिशमध्ये महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट किंवा मराठीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम असं म्हटलं जातं. हा अधिनियम 2005 मध्ये आला होता आणि 2006 पासून लागू झालेला आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण देशातील ग्रामीण कुटुंबांना संबंधित वित्तीय वर्षामध्ये 100 दिवस प्रति कुटुंब अकुशल रोजगाराचा हक्क प्राप्त झालेला आहे आणि याची अंमलबजावणी 2 डिसेंबर 2006 पासून झालेली आहे आणि नुकतीच चालू आर्थिक वर्षामध्ये रोजगार देण्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या राज्यांची यादी भारत सरकारने जाहीर केलेली आहे. यामध्ये छत्तीसगड हे राज्य पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. केंद्र शासनाने 2020-21 मध्ये 15 कोटी दिवस रोजगार देण्याचं लक्ष्य निर्धारित केलं होतं. छत्तीसगडने यापेक्षा जास्त रोजगार दिलेले आहेत. छत्तीसगडने जवळपास 16,06,84,000 एवढे रोजगार चालू आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. हे पर्सेंटेज आहे जवळपास 107%. यासह आता छत्तीसगड राज्य भारतामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत श्रमिकांना सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य राहिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल, तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे आसाम आणि बिहार आणि चौथ्या क्रमांकावर आहे ओडिसा. छत्तीसगड मॅपमध्ये बघा इथे आहे छत्तीसगड. हा आहे छत्तीसगड. याची निर्मिती झालेली आहे 1 नोव्हेंबर 2000 ला. राजधानी आहे रायपूर. राज्यपाल आहेत अनुसुया उईके आणि मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल. छत्तीसगडच्या विधानसभेमध्ये 90 सदस्य असून छत्तीसगडमधून लोकसभेवर 11 आणि राज्यसभेवर 5 सदस्य निवडून दिले जातात. क्षेत्रफळानुसार छत्तीसगडचा भारतामध्ये 9वा आणि लोकसंख्येनुसार 11वा क्रमांक आहे. मध्य प्रदेश, यूपी, झारखंड, ओडिसा, तेलंगणा, महाराष्ट्राशी सीमा संलग्न असून महानदी, गोदावरी, नर्मदा, रिहंद, इंद्रावती या छत्तीसगडच्या प्रमुख नद्या आहेत आणि गौडी, कर्मा, झुमर, डागला, पाली, टपाल ही या छत्तीसगडची प्रमुख लोकनृत्य आहेत. पुढचा प्रश्न आहे ग्लोबल आयुर्वेद महोत्सव 2021 चे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत आणि यांनीच नुकतंच व्हर्च्युअली या ग्लोबल आयुर्वेद महोत्सव 2021चं उद्घाटन केलेलं आहे. हे या महोत्सवाचं 4थं संस्करण आहे. 4थं संस्करण असून हा महोत्सव 12 ते 19 मार्च 2021 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. उद्देश काय आहे तर उद्देश आहे आयुर्वेद या विषयावर जागतिक चर्चा घडून आणणे व त्याच्या विकासाला प्रोत्साहन देणे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाने खराब भेसळयुक्त सामान विकणे व खोट्या ऑफर्स देणे या कारणामुळे 184 चीनी वेबसाईटवर बंदी घातली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सौदी अरब. सौदी अरब या देशाने नुकतंच 184 चीनी वेबसाईटवर बंदी घातलेली आहे. कारण काय आहे तर या वेबसाईट देशामध्ये किंवा सौदी अरबमध्ये खराब भेसळयुक्त सामान विकतात व खोट्या ऑफर्स देतात. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सौदी अरब. सौदी अरब मॅपमध्ये बघा इथे आहे सौदी अरब. याची राजधानी आहे रियाद. राजा किंवा किंग आहेत सलमान आणि चलन आहे सौदी रियाल. पुढचा प्रश्न आहे नुकतेच हमीद बाकायको यांचे वयाच्या 56व्या वर्षी निधन झाले आहे. ते खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयव्हरी कोस्ट. इमेज बघा हे होते हमीद बाकायको. हे आयव्हरी कोस्टचे जुलै 2020 पासून पंतप्रधान बनले होते आणि यांचंच नुकतंच आता वयाच्या 56व्या वर्षी निधन झालेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 आयव्हरी कोस्ट. मॅपमध्ये बघा इथे आहे हा देश आयव्हरी कोस्ट. याची राजधानी आहे योमोसुक्रो. सध्या राष्ट्रपती आहेत अलासाने ओटारा आणि चलन आहे वेस्ट आफ्रिकन फ्रँक. पुढचा प्रश्न आहे क्रिसिल या क्रेडिट रेटिंग एजन्सीने भारताचा पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2021-22 मध्ये विकासदर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.11%. क्रिसिल ही एक इंडियन अॅनालिटिकल कंपनी आहे. ह्याची स्थापना झालेली आहे 1987 ला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि याच क्रिसिलने भारताचा
चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर हा 8% राहण्याचा अंदाज काही दिवसापूर्वी व्यक्त केला होता. आता पुढील आर्थिक वर्षामध्ये विकास दर हा -11% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. यासोबतच इतरही काही संस्था आहेत त्यांनी देखील भारताच्या विकास दराबाबत विविध अंदाज व्यक्त केले. त्यामध्ये पहिली आहे नोमुरा. नोमुरा ही जपानची वित्तीय सेवा कंपनी आहे आणि हिने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर हा -6.7% आणि पुढील आर्थिक वर्षामध्ये 13.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिने चालू आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर -7.5% आणि पुढील आर्थिक वर्षामध्ये +10.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने चालू आर्थिक वर्षामध्ये 8% आणि पुढील आर्थिक वर्षामध्ये 11.5% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. फिच रेटिंगने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर हा -8% आणि पुढील आर्थिक वर्षामध्ये 11% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. ADBने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर व्यक्त केलेला आहे -8%. त्यानंतर वर्ल्ड बँकेने व्यक्त केलेला आहे -9.6%. त्यानंतर फिक्कीने व्यक्त केलेला आहे -8%. OECDने व्यक्त केलेला आहे -9.9%. त्यानंतर DBS बँकेने व्यक्त केलेला आहे चालू आर्थिक वर्षामध्ये -6%. NCARने व्यक्त केलेला आहे -7.3%. त्यानंतर S&P ग्लोबल रेटिंगने चालू आर्थिक वर्षामध्ये -7.7% आणि पुढील आर्थिक वर्षामध्ये 10% एवढा व्यक्त केलेला आहे. आणि आपल्या SBIने स्टेट बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षामध्ये -7% आणि पुढील आर्थिक वर्षामध्ये 11% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे हेरिटेज फाउंडेशनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 121वा. हेरिटेज फाउंडेशन ही काय तर हेरिटेज फाउंडेशन ही एक अमेरिकन थिंक टँक आहे. आणि याच थिंक टँकने नुकताच इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स किंवा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केलेला आहे. जुलै 2019 ते जून 2020 या कालावधीत जगातील जवळपास 184 देशातील स्वस्त समाज, स्वच्छ वातावरण, प्रतिव्यक्ती उत्पन्न, मानवी विकास, लोकशाही व गरिबी निर्मूलन यासारख्या मापदंडांच्या आधारे हा निर्देशांक तयार करण्यात आला असून यामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे सिंगापूर हा देश. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया हा देश राहिलेला आहे. चौथ्या क्रमांकावर आहे स्वित्झर्लंड हा देश आणि 5व्या क्रमांकावर आयर्लंड हा देश राहिलेला आहे. यामध्ये भारत राहिलेला आहे 121व्या क्रमांकावर. तसंच जर आशिया प्रशांत प्रदेशाचा विचार केला तर यामध्ये भारत 26व्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 121व्या. इथे निर्देशांकाचा उल्लेख आलेला आहे. इतरही काही निर्देशांक आहेत जे गेल्या काही दिवसामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे मानवी स्वातंत्र्य निर्देशांक 2020. यामध्ये भारत आहे 111व्या क्रमांकावर. त्यानंतर आहे संयुक्त राष्ट्राचा मानव विकास निर्देशांक. यामध्ये भारत आहे 131व्या क्रमांकावर. जागतिक आतंकवाद निर्देशांक 2020. यामध्ये भारत आहे 8व्या क्रमांकावर. जागतिक लाचखोरी जोखीम निर्देशांक 2020 मध्ये भारत आहे 77व्या क्रमांकावर. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2021 मध्ये भारत आहे 4थ्या क्रमांकावर. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020 हा भारताच्या नीती आयोगाने पब्लिश केलेला आहे. यामध्ये भारतामध्ये कर्नाटक हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आणि तेलंगणा 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2020 मध्ये भारत आहे 85व्या क्रमांकावर. ग्लोबल इंटरनेट स्पीड रँकिंग मध्ये भारत आहे 129व्या क्रमांकावर. त्यानंतर जागतिक कुपोषण मुक्त निर्देशांक 2020 मध्ये भारत आहे 94व्या क्रमांकावर. जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020 मध्ये भारत आहे 105व्या क्रमांकावर. जागतिक नाविन्यता निर्देशांक 2020 मध्ये भारत आहे 48व्या क्रमांकावर. निर्यात सज्जता निर्देशांक 2020 मध्ये भारतामध्ये गुजरात हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आणि तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यानंतर आहे आशिया पॉवर इंडेक्स फॉर 2020. यामध्ये भारत आहे 4थ्या क्रमांकावर. वर्क रिस्क इंडेक्स 2020 मध्ये भारत आहे 89व्या क्रमांकावर. ह्युमन कॅपिटल इंडेक्स 2020 मध्ये भारत आहे 116व्या क्रमांकावर आणि ॲनिमिया मुक्त भारत निर्देशांक यामध्ये भारतामध्ये हरियाणा हे राज्य पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 12वा. नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त एक वेबसाईट लॉन्च केली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात या राज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक वेबसाईट लॉन्च केलेली आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे india75.nic.in ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर देशाच्या स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवाच्या निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे फोटो व व्हिडिओज अपलोड करण्यात येणार आहेत. आणि 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त 12 ऑगस्ट 2021 पासून देशामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याची सुरुवात गुजरातमधून करण्यात आलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 गुजरात मॅपमध्ये बघा, इथे आहे गुजरातची स्थापना 1 मे 1960. राजधानी आहे गांधीनगर. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. मुख्यमंत्री आहेत विजय रुपानी. गुजरातचा भारतामध्ये क्षेत्रफळानुसार 5वा आणि लोकसंख्येनुसार 9वा क्रमांक आहे. समुद्रकिनारा सर्वाधिक 1600 किलोमीटर याच गुजरातला लाभलेला आहे. भारतामध्ये लोकनृत्य आहेत दांडिया, भवई, रासलीला, पनिहारी. सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा देखील याच गुजरातमध्ये आहे. ॲट 1 क्लिक नावाची योजना, मुख्यमंत्री शेतकरी सहाय्य योजना याच गुजरातने सुरू केलेल्या आहेत. ॲन्युअल TB रिपोर्ट 2020 मध्ये गुजरात हेच राज्य भारतामध्ये बेस्ट परफॉर्मिंग स्टेट राहिलेलं आहे. आशिष भाटिया गुजरातचे नवीन DGP आहेत. देशातील पहिली मधमाशी परीक्षण प्रयोगशाळा याच गुजरातमध्ये आनंद या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. नीती आयोगाने पब्लिश केलेल्या एक्सपोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्समध्ये गुजरात हे राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. सोलार रूफटॉपच्या इन्स्टॉलेशनमध्ये गुजरात हे भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य असून महाराष्ट्र यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि पोलिसांना टेजर गन देणारं देखील गुजरात हे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. यासोबतच याच गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठा मंदिर रोपवे गिरनार या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. किसान सर्वोदय योजना, ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे, ही देखील याच गुजरातने सुरू केलेली आहे. भारतातील पहिली सागरी विमान सेवा याच गुजरातमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तसंच स्वच्छ भारत पुरस्कार 2020 मध्ये गुजरात हे राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य राहिलेलं आहे. आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या बँकेने नुकतीच ऑपरेशन ट्विस्ट नावाची मोहीम सुरू केली आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि याच RBIने नुकतीच भारतामध्येही ऑपरेशन ट्विस्ट नावाची मोहीम सुरू केलेली आहे. आता GK बुस्टर पाहूयात. लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे 5 GK बुस्टर विचारले होते. त्यातला पहिला होता, भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण होते? याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर हे भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते व्यक्ती आहेत. गांधीजींनी कोठे सेवाग्राम आश्रम बसवला? तर गांधीजींनी वर्धा या ठिकाणी सेवाग्राम आश्रम बसवलेला आहे. जागतिक आरोग्य दिन कधी असतो? हा दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो. गीताई या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे. विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोण लिहिला? तर भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. हे होते आपले लास्ट व्हिडिओमधले 5 GK बुस्टर. आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भारत व डॅश या देशांना जोडणाऱ्या मैत्री पूल किंवा यालाच मैत्री सेतू असं म्हटलं जातं, मैत्री सेतूचे उद्घाटन केले आहे. ऑप्शन्स आहेत भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. सोबतच हे आहेत आपले आजचे 5 GK बुस्टर. पहिला आहे आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? दुसरं आहे बी हे कोणाचे टोपण नाव आहे? तिसरं आहे माइन काफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? चौथा आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? आणि 5वा आहे आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले? याचे देखील उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचे आहेत. नेहमीप्रमाणेच या व्हिडिओची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.